उच्चभ्रू सोसायटीत 1 BHK फ्लॅट, 35 लाखांचा हिरेजडित चष्मा. ही प्रॉपर्टी एखाद्या उद्योगपती किंवा व्यापाऱ्याची नाहीये. या प्रॉपर्टीचा मालक साधारण कंत्राटी कर्मचारी आहे आणि त्याचा पगार आहे 13,000 रुपये. फक्त 13,000 रुपये. नाव हर्षल कुमार क्षीरसागर. वय 23 वर्ष. काम कंत्राटी लिपिक. क्रीडा विभागात कंत्राटी लिपिक असलेला हर्षल कुमार क्षीरसागर, वय 23 वर्ष. काम कंत्राटी लिपिक. या पठ्याने क्रीडा विभागाच्या बँक खात्यातून तब्बल 21,59 लाख रुपये लुटले. आणि याने हे सगळं कसं केलं तर याने उपसंचालकाचे नाव आणि सही वापरून बँकला ईमेल पाठवला आणि या ईमेलद्वारे त्याने स्वतःचा मोबाईल क्रमांक क्रीडा विभागाच्या बँक खात्याशी जोडला आणि त्यानंतर त्याने नेट बँकिंग सुविधा सुरू केली आणि त्याचद्वारे त्याने आपल्या 2 बँक खात्यांमध्ये क्रीडा विभागातील 21,59 लाख रुपये आपल्या बँकमध्ये लुटले. आणि हे सगळं करून त्याने एका BMW कार आणि एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक फ्लॅट सुद्धा खरेदी केला आणि तो फ्लॅट त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला गिफ्ट सुद्धा केला आहे. त्या गुन्ह्यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत. 3 पैकी 2 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. दोन्ही आरोपींचा 27 तारखेपर्यंतचा पोलीस कोठडी मिळालेली आहे. तपासादरम्यान काही गोष्टी निष्पन्न अशा झालेल्या आहेत की आरोपीकडं BMW कार आहे, त्याचबरोबर BMWची बाईक पण आहे. एका चांगल्या सोसायटीमध्ये मैत्रिणीच्या नावे एक फ्लॅट घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर एका सराफाकडे त्यानं सोने खरेदीसाठी काही ऑर्डर दिल्याचं पण समजलेलं आहे. या सगळ्या गोष्टींवरती आमचा तपास सुरू आहे. एक मुख्य आरोपी अजूनही फरारच आहे ना? हो, आमचे पोलीस पथक त्याच्या शोधासाठी आणि अटकेसाठी रवाना केलेले आहेत. संभाजीनगरमधील क्रीडा विभागात 21.5 कोटींचा घोटाळा झाला आणि हा घोटाळा एका कंत्राटी कर्मचाऱ्याने केलाय ज्याचा पगार फक्त 13,000 होता. मग इथे प्रश्न पडतोय की एका कंत्राटी कर्मचारी एवढा 21.5 कोटींचा घोटाळा करतो, मात्र त्याची खबर ना क्रीडा अधिकाऱ्यांना लागते ना बँकेतील कोणत्याही अधिकाऱ्यांना. म्हणजे याच्या मागे इतर अधिकारी पण आहेत का, नेमकंच प्रश्न विचारण्यासारखं आहे. यावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत काही खेळाडू आहेत आणि काही विद्यार्थी प्रतिनिधी आहेत. कसं झालंय, वरिष्ठांचंही चांग भलं आणि कनिष्ठांचंही चांग भलं अशी गंमत त्या क्रीडा संकुलमध्ये झालेली आहे. त्याच्यामध्ये नेमका आरोपी कोण याचा तपास तर प्रशासन करेलच, परंतु असे प्रकार भविष्यामध्ये घडू नये याच्यासाठी काय उपाययोजना करता येईल याच्यासाठी प्रशासनावर वचक असणं, त्या वरिष्ठांचा अधिकाऱ्यांचा वचक असणं गरजेचं आहे. तो व्यवस्थित जर तो निधी त्याच वेळी ज्या वेळेला निधी तो आला क्रीडा संकुल मराठवाडा विभागीय क्रीडा संकुलसाठी त्याच वेळेला तो निधी जर व्यवस्थित वापरला गेला असता तर कशालाही घोटाळे झाले असते. काय माहिती का, आम्ही भाऊ वाटून खाऊ हा जो पैसा आहे ना, हा सामान्य जनतेच्या टॅक्सचा पैसा आहे आणि महाराष्ट्र शासनाला आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती, हा साधा घोटाळा नाही, 21,59 लाखांचा हा घोटाळा आहे. असे कितीतरी घोटाळे असतील, परंतु हा सामान्य खेळाडूंच्या पैशाचा घोटाळा आहे. तो त्यांच्या हक्कासाठी वापरला गेला पाहिजे होता. एका 13,000चा पगार असलेला कंत्राटी कामगार नक्कीच हा एवढा मोठा घोटाळा करू शकत नाही. याच्यात नक्कीच मोठमोठे अधिकारी सामील असतील. उपसंचालकांचं नाव याच्यात आलेलं आहे. त्यांची देखील SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. एका विद्यार्थी खेळाडूच्या भावनेने मी एवढंच सांगू इच्छितो, हा जो काही घोटाळा आहे 21-22 कोटीचा जो काही असेल तो, तर हा एका साध्या कंत्राटी कामगाराच्या बसची बातच नाही. सरळ सोपी गोष्ट, तर याच्या मागचे जो कोणी मास्टरमाइंड असेल, जे कोणी असेल ते लवकरच सापडतील अशी मी विनंती करतो सरकारला आणि विद्यार्थी खेळाडूंना न्याय मिळावा एवढीच माझी अपेक्षा. हीच सगळ्यात मोठी लज्जास्पद गोष्ट आहे, ज्या ठिकाणी एखादा विद्यार्थी, एखादा खेळाडू आपल्या जीवाचं रान करून आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी मेडल आणायचा प्रयत्न करतो, त्या ठिकाणाहून तो स्वतःचा शरीराचा विचार न करता दिवस रात्र दिसतो. त्या ठिकाणी जर अशा गोष्टी घडत असतील, त्यांचा हक्काचा पैसा जर दुसरे घेऊन जात असेल, तर विद्यार्थी किंवा खेळाडू कदापि सहन करून घेणार नाही. त्यांचा हक्काचा पैसा, तो निधी ग्राउंडच्या डेव्हलपिंगसाठी आलेला होता, ग्राउंडवर ज्या मूलभूत सुविधा होत्या त्यासाठी आलेला होता. त्या सुविधा जर त्या आयुष्य आरामासाठी यूज करत असतील अधिकारी लोक असो, उपसंचालक असो किंवा तो क्लर्क असो, हे जर त्यांच्यासाठी स्व खर्चासाठी यूज करत असेल, तर विद्यार्थी खेळाडू हे
कदापि सहन करून घेणार नाही. माझं या इथल्या स्थानिक आमदाराला विनंती आहे की बाबा नाही, लवकरात लवकर तर त्यांनी या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना, खेळाडूंना दिलं नाही तर सर्व विद्यार्थी खूप क्रोधित होऊन त्यांच्या हक्काचा पैसा मिळवून घेण्यासाठी सर्व रस्त्यावर उतरतील असं आव्हान मी विद्यार्थ्यांमार्फत, खेळाडूंमार्फत सरकारकडे करतो. यामध्ये कसं झालंय, तेरी बी चूप और मेरी बी चूप. तुम्ही ही जी घोटाळा आहे याचा विचार करण्याची गरज आहे. साधा कंत्राटी भरतीवर नोकरी असलेला हा कर्मचारी 21.5 कोटीचा घोटाळा कसा करू शकतो? आणि तो घोटाळा करेपर्यंत प्रशासन काय झोपा काढतोय का? याच्यात त्याच्या एकट्याचा हात नाही, याच्या मागं कोणीतरी मास्टर माइंड आहे. अधिकाऱ्यांचा हात असू शकतो, मंत्र्यांचा सुद्धा हात असू शकतो. हा एकमेव घोटाळा नाहीये. अहो, जे गरीब खेळाडू आहे ते जीवाचं रान करून या देशाचं नावलौकिक करण्यासाठी दिवस रात्र झिजत असतात आणि त्यांच्या पैशाची तुम्ही उधळपट्टी करतात, एवढे मोठे घोटाळे करतात. आणि या मागे जो कोणी मास्टर माइंड आहे या घोटाळ्याच्या मागे, तात्काळ या घोटाळ्याची, या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि खरे आरोपी कोण आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, हेच आपल्या माध्यमातून सांग. या प्रकारातून अनेक प्रश्न उभे राहतात. एक साधारण कंत्राटी कर्मचारी असणारा हर्षर कुमार क्षीरसागर खरंच 21.5 कोटींचा घोटाळा करू शकतो का? आणि हा सगळा प्रकार घडत असताना बँकेतील कर्मचारी असो किंवा क्रीडा विभागातील अधिकारी यांना याचा पत्ता का लागला नाही? हर्षर कुमार क्षीरसागर याच्या पाठीमागे खरा सूत्रधार कोण आहे याचा सुद्धा तपास आता पोलिसांना करावा लागेल. मी राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.